सो आपण FM और त्यालाच हायड्रोलिक्स म्हणतात तो सब्जेक्ट बघतोय आता आपण. सब्जेक्ट मध्ये फर्स्ट चॅप्टर आपण सुरू केलंय. काय आहे फर्स्ट चॅप्टर? प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड and fluid pressure. So properties of fluid and fluid pressure measurement. Okay, तो सांगा फ्लुइड म्हणजे काय रे? Substance which able to flow is called fluid pressure. Properties of fluid कोणते कोणते आहेत? काल बघितलं होतं त्या प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल वेगळ्या, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वेगळ्या. काल बघितलं होतं ना? गॅसेस अँड लिक्विड प्रॉपर्टीज विचारले रे बाळांनो. प्रॉपर्टीज मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक वॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बरोबर आहे का? एक आहे डेन्सिटी और काय म्हणतो आपण त्याला? मास डेन्सिटी. बरोबर आहे. सेकंड आहे वेट डेन्सिटी और त्याला काय म्हणलं जातं? स्पेसिफिक वेट. थर्ड आहे स्पेसिफिक वॉल्यूम आणि फोर्थ काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मास डेन्सिटी कशाने इंडिकेट करतात रे? तुमचं लक्ष नाही आहे बरं का, म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही छोटे जर समजा क्वेश्चन आहेत जे कालच झालेले आणि तुम्हाला जर सांगता येत नाही, याचा अर्थ एकच आहे की तुम्ही लक्ष देत नाहीये. थोडस लक्ष द्या. मी असं नाही म्हणणार की तुमचं सगळंच लक्षात राहायला पाहिजे, पण छोट्या गोष्टी तर लक्षात राहायला पाहिजे. बरं ठीक आहे. मास डेन्सिटी कशाने इंडिकेट केली जाते? रो ने. ओके. वेट डेन्सिटी गॅमा, स्पेसिफिक वॉल्यूम V and specific gravity G or yes. काय आहे याचं डेफिनेशन? मास डेन्सिटीचा मास डेन्सिटी. त्यामुळे एवढंच मी फोडून सांगतो. डेन्सिटीचा अर्थ काय असतो? डेन्सिटीचा अर्थ असतो की पर्टिक्युलर मास जे आहे ते एक युनिट व्हॉल्यूम मध्ये किती बसतंय. बरोबर आहे. काल जसं एक्झाम्पल सांगितलं होतं 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमचा. यश काल नव्हता का? तुझा आवाज नाही आला, माईक नाही. तू ह्याच्यात जरी टाकलं तरी, चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी मला समजेल. बरं, लक्ष द्या. काल आपण आता हे तुमचा FM चा पोर्शन पुढे गेलाय ना. सो FM एखादा चॅप्टर आधी उरकून घेऊ आणि शनिवार रविवार काय करू आपण, दोन्ही पण सॉल्व वगैरे घेऊन टाकू. तुमच्या युनिट टेस्टच्या हिशोबाने जरा हे करतोय आपण. हा. सो एक युनिट व्हॉल्यूम आहे 1 मीटर क्यूब एवढा काय आहे व्हॉल्यूमचा बॉक्स आहे. त्याच्यात जर मी काय टाकला, समजा मी वाळू टाकली आणि दुसऱ्या ह्याच्यात काय टाकलं मी, समजा तेवढाच व्हॉल्यूमचा बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकला कॉटन, तर कशाचं वजन जास्त असणार आहे? वाळूचं वजन जास्त असणार आहे, सँडचं. ओके. सो याचा कसं काढलं आपण? हे मास डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. मास कशात मेजर केलं जातं? केजी मध्ये, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये. सो डेफिनेशन काय झाली? इट इज द रेशो ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज
mass density. It is indicated by letter rho. Okay, it has the unit kg per meter cube. The mass density of water ची किती असते mass density? 1000 kg per meter cube. ही काय झाली तुमच्या वॉटरची आहे. नंतर मर्क्युरीला Hg, त्याचा जो हे सिंबल केमिकल सिंबल काय आहे Hg. हो, त्याची किती आहे 13600 kg पर मीटर क्यूब. ओके, सो हे एक झालं. तर लिहून घेताय का? घ्या लिहून लगेच. हा झालंय हे बरं का. फक्त ह्या आपण लिहून देतो. हा प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, properties of fluid. चार प्रॉपर्टीज लिहून घ्या. डेन्सिटी और मास डेन्सिटी, डेन्सिटी और मास डेन्सिटी. सेकंड, वेट डेंसिटी और स्पेसिफिक वेट, वेट डेंसिटी और स्पेसिफिक वेट. थर्ड, स्पेसिफिक वॉल्यूम. आणि पुढे ते सिम्बॉल पण टाका बरं का. हा आहे रो, हा आहे गॅमा, हा आहे व्ही. फक्त त्याला आडवी रेषेमध्ये उलटा ए लिहा. आणि लास्ट आहे, लास्ट काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, और त्याला काय म्हणलं जातं रिलेटिव्ह डेन्सिटी. या लिहून घ्या पटपट. आणि ह्याला इंडिकेट कसं केलं जातं जी और एस. कॅपिटल जी और एस ने काय केलं जातं याला इंडिकेट केलं जातं. या फर्स्ट लॅब झालं का? लॅब फर्स्ट लॅब एक आकडा टाका. त्यातल्या डेन्सिटी और मास डेन्सिटी, डेन्सिटी और मास डेन्सिटी. मी बोललोय सरांना बरं का, 1-2 दिवसात तुमचे टीचमेंट पासून क्लासेस सुरू होतील. तर रेकॉर्डिंग तुम्हाला म्हणजे वाटलं तुम्हाला समजलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग करून मास डेन्सिटी रो. The ratio of mass per unit volume, the ratio of mass per unit volume of fluid is called as mass density. खालच्या लाईनला लिहा. इट इज इंडिकेटेड बाय लेटर, लेटर नका लिहू. इट इज इंडिकेटेड बाय सिंबल, इट इज इंडिकेटेड बाय सिंबल रो. रो म्हणजे ROW नका लिहू, हा रो लिहा. the unit of mass density is the unit of
mass density is mass per unit, sorry, kg per meter cube, kg per meter cube, kg per meter cube. हे लिहा रो इक्वल टू मास अपन वॉल्यूम फॉर्म्युला. चलो mass density of standard liquid, अच्छा लाइन ले लिया, mass density of standard liquid that is water, that is माहिती आहे कसं लिहायचं, I dot E dot, that is water equal to 1000 kg per meter cube, 1000 kg per meter cube. काय अर्थ होतो याचा, एका मीटर क्यूबच्या बॉक्स मध्ये किंवा टँक मध्ये किती किलोग्राम पाणी बसणार आहे, त्याचं 1000 kg पाणी बसणार आहे. आता दुसरी गोष्ट की हेच म्हणजे 1 kg ऑफ वॉटर इक्वल टू 1 लिटर असतं, त्या लक्षात ठेवा. पुढे समजेलच तुम्हाला, पण 1 किलो पाणी म्हणजेच 1 लिटर पाणी असतं. हे पाण्याच्या बाबतीत झालं, त्याच्या बाबतीत वेगळं असतं, सांगाल मी तुम्हाला. सो हे झालं. खालच्या लाईनला लिहा मास डेन्सिटी ऑफ सबस्टन्स किंवा फ्लुइड, मास डेन्सिटी ऑफ फ्लुइड, mass density of fluid does not change from place to place, from place to place. mass density ही वेगवेगळ्या जागी वेगवेगळी नसते. ऐकलं असेल ना, चंद्रावर गेलं तर आपलं वजन कमी होतं, जास्त होतं, इकडे गेलं तर हे होतं, तर हे मास चेंज होत नाही, वेट चेंज होतं. ओके, चला खालच्या वेळेला सेकंड वेट डेन्सिटी, वेट डेन्सिटी, वेट डेन्सिटी लिहा the ratio of the ratio of the ratio of weight per unit volume, weight per unit volume of fluid is called as is called as weight density, it's called as weight density. Culture line लिया, it is indicated by symbol gamma, it is indicated by symbol gamma. कौन से लाओ लेगा क्या मत सर कौन and has unit काय रे, काय युनिट वेट डेन्सिटीचं, न्यूटन पर मीटर क्यूब, कारण वेटचं युनिट आहे न्यूटन आणि मास व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, मीटर क्यूब. ओके, सो न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, खाली लिहा गॅमा किंवा वेट डेन्सिटी इक्वल टू वेट W अपॉन व्हॉल्यूम. वेट अपॉन व्हॉल्यूम हे काय आहे, तुमचा वेट डेन्सिटी आहे. सो आता
एक अजून गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कालही सांगितलं होतं की वेट इक्वल टू काय असतं, यम इंटू लिहून घ्या. यम म्हणजे काय, मास, आणि जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डब्ल्यू इक्वल टू एम जी. म्हणजे जर कधी आपल्याला वेट डेन्सिटी काढायची असेल, सॉरी वेट काढायचा असेल आणि मास माहिती असेल, तर तुम्ही काय करू शकता, हे फॉर्म्युला वापरू शकता. याच फॉर्म्युल्यावरून दुसरा आपल्याला रिलेशन काय मिळतंय, तर गॅमा इक्वल टू काय रिलेशन मिळतंय आपल्याला, रो इंटू जी. कळतंय का, कळलं का पण नक्की, त्याचा काय अर्थ आहे, बघा गॅमा इक्वल टू काय माहिती आपल्याला, डब्ल्यू इंटू व्ही. पण डब्ल्यू म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, एम डिवायडेड बाय जी, सॉरी एम इंटू जी डिवायडेड बाय व्ही. आता हे जर केलं एम बाय व्ही म्हणजे काय रे, रो, बरोबर आहे का, एम बाय व्ही म्हणजे काय, रो. सो गॅमा इक्वल टू काय येणार आहे, रो इंटू जी. लिहून फक्त एवढंच फॉर्म्युला लिहून घ्या, जर हे लक्षात राहणार असेल तुमच्या, तर हे एवढंच लक्षात ठेवा. चला खालच्या लाईनला लिहा की गॅमा डब्ल्यू याचा अर्थ काय, वेट डेन्सिटी ऑफ वॉटर किती इथे असणार आहे, तर एम इंटू जी माहिती आहे ना आपल्याला, मग एम किती आहे, वॉटर एम इंटू जी. सो वॉटरचा एम किती आहे, 1000 मल्टिप्लाय बाय 9.81 किती झाला, गॅमा डब्ल्यू इक्वल टू 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. काय जी ची acceleration due to gravity meter per second square, अर्थ साठी बरं. नेक्स्ट झालं हे, खालच्या लाईनला लिहा वेट ऑफ या वेट डेन्सिटी ऑफ substance can change, weight density of substance can change from place to place, from place to place. Next gas specific volume. Specific volume स्पेसिफिक व्हॉल्यूमचं काय सांगा, डेफिनेशन काय त्याची, त्यात नाही लिहून दिलेलं, तुम्हाला लक्षात येतं एवढंच विचारतो. स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतो, ह्याच्या उलट असतो, व्हॉल्यूम पर युनिट
weight. Specific volume V. It is the ratio of it is the ratio of volume per unit weight. Volume per unit weight. It's called as specific volume. Specific volume चं काय आहे? V equal to volume divided by weight. Unit काय येईल याचं? Unit काय येईल? मीटर क्यूब पर केजी नाही ना बाळा, वेट आहे ना. वेटचे युनिट काय असतं? न्यूटन. मीटर क्यूब पर न्यूटन. घ्या खालच्या वेळेला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी. Specific gravity or relative density. काय हे त्याला इंडिकेट कशाने केलं जातं? जी और यस. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. हा म्हणजे ठीक आहे, या सगळ्यावरच क्वेश्चन येते. सगळ्यावर क्वेश्चन येते. 2-2 मार्काचा, 2-2 मार्काला हे करा, 4 मार्काला एक क्वेश्चन येतो, त्यातले 2 विचारले जातात. पण प्रॉब्लेमच्या दृष्टीने तुम्हाला आहे ना, हे तरी पण खूप महत्वाचं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असो किंवा स्पेसिफिक वेट असो, डेन्सिटी असो. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण कशाचं कशाशी रिलेशन आहे. अगदी सोपं आहे, फक्त लक्षात घ्या. काय सांगितलं होतं रे काल मी? इट इज द रेशो ऑफ इट इज द रेशो ऑफ it is the ratio of weight density or mass density of given fluid. काय सांगतोय मी? weight density or mass density of given fluid to the weight density or mass density to the weight density or mass density of water. So mass density of fluid, बरोबर आहे. It is indicated by letter. G or S. G or S. It has no unit. ओके. सो का बरं युनिट नाहीये? कारण
गिवन फ्लुइडचं पण युनिट काय असणार आहे, केजी पर मीटर क्यूब, बरोबर आहे. आणि वॉटरचं पण युनिट काय असणार आहे, मास डेन्सिटीचं, केजी पर युनिट. एकमेकाला कॅन्सल झालं. इथं पण तसंच आहे, न्यूटन पर मीटर क्यूब, न्यूटन पर मीटर क्यूब, कॅन्सल झालं. सो युनिटलेस क्वांटिटी आहे, बरोबर आहे. सो हे लिहून घ्या, हे दोन लिहून घ्या. भेटली पाहिजे. कुठे आहे? कोणती? दिलं कसं? झालं? खालच्या लाईनला लिहा, झाले का? भरपूर लाईन सोडता रे तुम्ही, अशा एवढ्या लाईन नाही सोडायच्या, एक एक अख्खी लाईन सोडायची. FM ला 2-3 बुक्स लागतील मग अशा. प्रॉब्लेम वगैरे असतात ना, सांगा तुम्हाला कसं हे करायचं. आणि असं फॉर्म्युला वगैरे आला ना, काय करायचं, असं एक बॉक्स करून ठेवायचं, म्हणजे पुढच्या वेळेस वाचताना काय करायचं, मी लक्षात येईल तुमच्या की हा हे. काय हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर. सो वॉटरची किती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, किती असते 1. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ Hg म्हणजे मर्क्युरी किती असते 13.6. हे कसं कळलं का तुम्हाला, कारण जर मर्क्युरीची जर तुम्ही वेट डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी बघितली असेल तर वेट डेन्सिटी किती, सॉरी मास डेन्सिटी किती होती 13,600 आणि वेट डेन्सिटी वॉटरची किती होती 1000. सो किती आलं हे 13.6. वेट डेन्सिटीच्या बाबतीत केलं तरी ते तसंच येणार. कळते? ओके, चला हे दोन लिहून घेतले. सो आपला नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती आहे विस्कॉसिटी. ओके, काय ती विस्कॉसिटी. विस्कॉसिटी मध्ये काय होतं तर लक्ष द्या, हे झालं ना, हे कळालंय का? नेक्स्ट पॉइंट आहे आपला विस्कॉसिटी और डायनामिक विस्कॉसिटी. Viscosity or dynamic viscosity or coefficient of viscosity or absolute viscosity. Viscosity or याला काय म्हणलं जातं डायनामिक विस्कॉसिटी. कारण दोन टाइपच्या विस्कॉसिटी आहेत, एक आहे डायनामिक विस्कॉसिटी, दुसरी आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटी. सो त्याला इंडिकेट केलं जातं म्यू ने. ओके, सो काय विस्कॉसिटी म्हणजे आयडिया आहे का तुम्हाला, झालंय म्हणून विचारतो. आठवतंय काही सांगितले बरं? चला, ज्यावेळेस एखादं फ्लुइड फ्लो होतं, हा मी काय सांगतोय लक्ष द्यायचं, एखादं फ्लुइड फ्लो होतं म्हणजे काय मोमेंट होती त्याची, त्यावेळेस ते कसं फ्लो होतं लेअर मध्ये फ्लो होतं. कसं फ्लो होतं लेअर मध्ये. आणि मी फ्लुइड म्हणलंय, मी लिक्विड नाही म्हणलं, फक्त फ्लुइड म्हणलंय.
फ्लुइड मध्ये काय आलं, लिक्विड आलं आणि गॅसेस पण आले. सो हे फ्लो होताना कसे फ्लो होतात, लेअर असतात. पण तुम्ही म्हणतो सर आम्हाला तर दिसल्या नाहीत कधी, तर त्या डोळ्यांनी दिसण्यासाठी दिसतात, त्या आतल्यात असतात मनात मला. तर काय होतं की ह्या ज्या लेअर आहेत, तर ह्या लेअर काय करतात, एकावर एक मॉलिक्युल्सच्या लेअर असतात, ज्या काय होत जातात, फ्लो होत जातात. मग फ्लो होताना कधी कधी काय असतं की ज्यावेळेस फ्लो व्हायला सुरुवात होतं, तर ते फ्लो होताना एक शियर स्ट्रेस त्याच्यावर ऍक्ट होतो. काय होतो, शियर स्ट्रेस ऍक्ट होतो. त्याच्यामुळे त्याचं काय होतं, एकमेकांना शियर स्ट्रेस म्हणजे टेंजेन्शियल हे असतो, फोर्स असतो. टेंजेन्शियल म्हणजे एकमेकाला असं. तुम्ही कधी ते हे रिमोटचं मागचं उघडलंय का, ते बटन, त्याच्यावेळेस काय करतो आपण, त्याला दाबतो का असं, आपण काय करतो त्याला असं टेंजेन्शियल फोर्स लावतो. त्याला काय म्हणतो आपण, शियर फोर्स. कसला फोर्स, शियर फोर्स. जो टेंजेन्शियल लागतो त्याला काय म्हणायचं, शियर फोर्स. तर एक शियर फोर्स ऍक्ट असतो, शियर स्ट्रेस हा काय असतो त्याच्यावर ऍक्ट होतो. त्यामुळे त्यांचं काय असतं, फ्लो चालू असतो, एक प्रत्येक लेअर पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. पण काय होतं की आता ह्याला म्हणतात फिक्स सरफेस. बरं का, हे जे ह्याला केस आल्याने वाटते ना, हे काय फिक्स सरफेस, हा सिम्बॉल आहे. ओके, तर हा जो सरफेसच्या जवळची जी लेअर आहे त्याचा आणि ह्याचा कॉन्टॅक्ट असतो, आणि ते एकमेकाला काय करतात, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन होऊन जातं त्यांचं. मग ही लेअर स्लो असती, काय होती, ही लेअर स्लो होती. ही लेअर स्लो होती म्हणून ही काय करते, याच्यावर सुद्धा रेजिस्टन्स निर्माण करते. त्याला पण ही लेअर तर स्लोच आहे, ती ह्या लेअरला काय करते, रेजिस्टन्स निर्माण करते, आणि ती त्याला स्लो करण्याचा प्रयत्न करते, रेजिस्टन्स करते. परत ही पण ही लेअर परत ह्याला रेजिस्टन्स करते, ही लेअर ह्याला रेजिस्टन्स करते, ही लेअर ह्याला रेजिस्टन्स करते. अशा काय करतात, प्रत्येक लेअर फ्लुइडच्या काय करतात, एकमेकांना रेजिस्टन्स करतात. कशासाठी, फॉर द मोमेंट. कशासाठी, मोमेंट म्हणजे फ्लो होऊ नये म्हणून एकमेकाला ऍडजसेंट लेअर, म्हणजे ही डायरेक्ट लेअर वरच्या लेअरला, शेजारच्या शेजारचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक असतात आपल्यासाठी. इथं त्यांचं तिथेच शेजारच्यांचा प्रॉब्लेम. मग शेजारची लेअर काय करते, एकमेकाला रेजिस्ट मोमेंट साठी रेजिस्ट करते, आणि ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणलं जातं, विस्कॉसिटी. काय म्हणलं जातं, विस्कॉसिटी. आता ही कुठं आपल्याला लागल तर पहा, लक्ष द्या. काय होतं की आता ही जी विस्कॉसिटी आहे, तर ती विस्कॉसिटी आपल्याला कधी बघायला मिळेल, समजा कन्सिडर करा की तुम्ही एक बोर्ड घेतला, तो असा तिरका ठेवला, आणि ह्या बोर्डवर असं समजा बोर्ड, इथं काय टाकलं, एक मटेरियल टाकलं, दुसरं फ्लुइड टाकलं. कोणते फ्लुइड टाकले, समजा कन्सिडर करा इथं टाकलं तुम्ही वॉटर, वॉटर फ्लो केलं. इथं काय टाकलं तुम्ही, समजा तुम्हाला काय टाकता, थोडं घट्ट मटेरियल सांगा, ऑइल, ऑइल कोणतं, आपलं इंजिन ऑइल. तर हे दोन टाकले, मला सांगा फ्लो कशाचा जास्त फास्ट होईल, कशामुळे, हा, आता याच्यामध्ये काय, ऑइल मध्ये विस्कॉसिटी जास्त आहे. कोणती प्रॉपर्टी जास्त आहे त्याच्यात, विस्कॉसिटी जास्त आहे. त्याच्यामुळे ह्यांचं काय होणार, हे लेअर काय करणार, एकमेकाला जास्त रेजिस्टन्स करणार, आणि रेजिस्टन्स जास्त केला की त्यांचं फ्लो पण काय होणार, स्लो होणार. सो या प्रॉपर्टीला काय म्हणलं जातं, काय म्हणलं जातं, तर विस्कॉसिटी असं म्हणलं जातं. इट इज the property of a fluid. Okay, it is the property of a fluid where one layer of the fluid raises the another layer for the moment is called as viscosity. मी सांगतो ऐका, काय म्हणलं मी, की it is the property of a fluid where one layer resists the another layer for the moment is called as, काय म्हणतात त्याला, विस्कॉसिटी. कळालंय का सगळ्याला, तर ही प्रॉपर्टी आहे विस्कॉसिटी. लिहून घ्या. काही प्रश्न आहे का ह्याच्याबद्दल, the property of a fluid, the property of fluid
which offers resistance resistance to resistance to moment, movement, moment of one layer over another layer over another layer one layer over another adjacent layer म्हणावं. adjacent another adjacent layer. That property is called as viscosity or dynamic viscosity. Viscosity or dynamic viscosity. ओके, आता अजून एक डेफिनेशन आहे याची ऑर मध्ये ऑर खालच्या डेफिनेशन लिहून घ्या दुसरी. The property of fluid, in which shear stress असा सिंबल काढायचा टाऊचा. shear stress is directly proportional to velocity gradient is called as viscosity or dynamic viscosity. काय खालचा फिक्स सरफेस आहे. आता काही काही फिगर काय असतात सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन करतात. हे काय झाला फिक्स सरफेस. तुम्ही ह्याच्यात मेकॅनिक्स मध्ये पण बघितलं असेल फिक्स सरफेस. आणि हा वरचा काय हा जो सिंबल असतो हा इंडिकेट करतो वॉटर लेवल. कसली लेवल वॉटर किंवा फ्लुइड लेवल कळतंय का. फ्लुइड किंवा लिक्विड म्हणता येईल लिक्विडची लेवल. ओके, सो आता हे काय होतंय एक सरफेस आहे आणि त्याच्यावर हे काय होतंय फ्लो होतोय. फ्लो कसा होतोय कारण आपल्याला माहिती की हा इकडच्या डायरेक्शनला टाऊ आहे म्हणजे शियर स्ट्रेस ऍक्ट होतो. ओके, तर मग याचं रिप्रेझेंटेशन जर समजा आपण
वेलॉसिटी डायग्राम जर काढली, वेलॉसिटी डायग्राम म्हणजे काय, ही स्ट्रेट लाईन आहे, त्याच्या बरोबर प्रत्येक लेअरची वेलॉसिटी काय आहे, काय म्हणतोय मी, लक्षात घ्या. प्रत्येक लेअरची म्हणजे हे जे आहे, ही जी लाईन दाखवती ती काय दाखवती की वेलॉसिटी कशी वाढतीये, बरोबर आहे. ह्याची जर समजा रिप्रेझेंटेशन दाखवलं तर ते कसं येणार आहे, असं येणार आहे. कळतंय का मी काय म्हणतोय, म्हणजे इथं काय आहे, सगळ्यात कमी वेलॉसिटी आहे आणि वर गेलं तसं वेलॉसिटी वाढत जाणार. वेलॉसिटी म्हणजे कळतं ना तुम्हाला काय, नाही नाही, वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी म्हणजे थोडक्यात स्पीड. वेलॉसिटीचं युनिट काय आहे, वेलॉसिटी इक्वल टू मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंद मध्ये किती मीटर फ्लो होतोय ह्याला काय म्हणायचं, वेलॉसिटी. तर ही वेलॉसिटी काय आहे, इथे इथे कमी कमी होत गेली आहे, बरोबर आहे, आणि इकडे काय केली आहे, वाढत वाढत गेली आहे. म्हणजे मी जसं सांगितलं, हे ऍडजसेंट लेअर काय करतो, वरच्या लेअरला रेजिस्टन्स करतो, मग खालच्या लेअरला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स असेल, जसं जसं वर जातात तसं काय होणार, रेजिस्टन्स कमी होत जाणार, बरोबर आहे. रेजिस्टन्स म्हणजे माहितीये ना काय, विरोध. अडथळा, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा, रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात विरोध. तर त्याच्यामध्ये ही काय, वेलॉसिटी प्रोफाईल, ही काय, वेलॉसिटी प्रोफाईल. मग ही काय झाली, ही झाली वेलॉसिटी, जी इंडिकेट कशाने केली, यू ने केली. कशाने केली आहे, यू ने केली, बरं का, लक्षात घ्या. आता ही काय, डेप्थ आहे, ही काय, डेप्थ वाय. आता मला काय काय फाइंड आउट करायचंय की ह्या ठिकाणापासून ही जी वेलॉसिटी त्याच्यापासून वरच्या वेलॉसिटी पर्यंत किती चेंज झालाय, की काय मला बघायचंय की वरच्या वेलॉसिटी पर्यंत किती चेंज झालाय. सो ही झाली यू आणि हे काय झालं, डीयू. डीयू म्हणजे काय, चेंज इन द वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ डेप्थ. एवढ्या डेप्थ साठी किती वेलॉसिटी चेंज झाली, कळतंय का. यू तर होती, यू पासून ही डीयू झाली. ओके, सो ह्या रेशोला काय म्हणलं जातं की चेंज इन अ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ डेप्थ, याला म्हणलं जातं वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, तर du डिवायडेड बाय dy, म्हणजे चेंज इन अ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ डेप्थ. ओके, याला म्हणतात वेलॉसिटी ग्रेडियंट. मग आता सेकंड डेफिनेशन लिहिली आपण, त्याच्यावरून काय कळालं आपल्याला